बनवायला? हा कोणत्या आकाराचा कागद आहे? कोणत्या आकाराचा कागद आहे? बरोबर. आता या चौकोन कागदाला आपण काय करणार आहे? रंगीत बाजू आपल्याकडे करायची आणि पांढरी बाजू समोर करायची. केली? सगळ्यांनी केली का? आता याची अशी एक घडी करायची. आज आपण घडी काम करत आहोत. कागदाचे घडी. अशी एक घडी करा. केली सर्वांनी? तुमच्या पाठीवर किंवा पॅडवर ठेवून करा. केली? यानंतर आता अशी एक घडी करायची आहे. म्हणजे जसे आपण रुमालाची घडी करतो आपण रुमालाची घडी. हे हातात कागद आहे. तसंच आपल्याला रुमालाची पण होडी बनवता येईल. जर घरी तुमच्याकडे रुमाल असेल तर त्या रुमालाची पण होडी बनवू शकता आणि कागदाची पण. किती घड्या झाल्या रे आपल्या कागदाच्या? या आता 4 भाग झाले आहे की नाही? आता इकडे लक्ष द्या. ही घडी अशीच ठेवा. ठेवली का सगळ्यांनी? सर्वांनी ठेवली का? आता याचा जो पहिलं पान आहे की नाही, पहिलं पान फक्त एक धरायचं आणि या खालच्या टोकाला लावायचं. या खालच्या टोकाला बरोबर जुळवायचं आणि इथं जो भाग गडी झाली आहे त्याला दाबायचं. थोडंसं दाबलं? दाबलं सगळ्यांनी? कोणी कोणी केलं? व्हेरी गुड. आता जो उरलेला भाग आहे तो मागे सगळा घ्यायचा आणि या टोकाला टेकवायचं. या टोकाला चिटकवल्यावर मध्ये जी घडी पडेल त्याला असं छान पैकी प्रेस करायचं. केलं? केलं का? आता मध्यभागी जर तुम्ही इथे असं उघडलं तर ही छोटीशी उंदीर मामाची टोपी होईल. होईल का? होईल का? झाली का उंदीर मामाची टोपी? कोणी कोणी केली? डोक्यावर ठेवून बघा बरं सगळेजण. छान दिसते का बघू आपण? तेव्हा लवकर टोपी. सगळ्यांची टोपी दाखवा. सगळ्यांची टोपी दाखव. सगळ्यांची टोपी घे. श्वेता सगळ्यांची टोपी घ्या. आता बघा सगळ्यांनी टोपी इथं ठेवली का? शाबास. बघा बरं. धरली सगळ्यांनी ना? आता काढा बरं ही टोपी सगळ्यांनी खाली घेतली. आता या टोपीला तुम्ही असं जे उघडलं होतं ना तसंच उघडत जायचं आणि हे टोक आणि हे टोक एकमेकांना जुळवायचं. हे टोक आणि हे टोक एकमेकांना जुळवायचं